मग शाहरुख खानच्या घरासमोर झालेला गोळीबार, एनडीएने घोषणा दिली आपकी बार, काँग्रेसवाले म्हणाले 400 पार. सलमान खानच्या घरापुढे सकाळी गोळीबार झालेला आहे आणि सुप्रिया सुळे म्हणतात की हे तुम्ही घटनेबद्दल विचारताय? सरकार जे आहे ते गुन्हेगारांना आशीर्वाद देतोय. घटना घडलेली असेल ती चुकीचीच आहे. त्यांच्या काळात काय काय घटना घडल्या त्याची मी यादी करत नाही. 14 पासून 24 पर्यंत मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून 10 वर्षात एकही जातीय दंगा ह्या देशात झाला नाही, एकही बॉम्बस्फोट या देशामध्ये झाला नाही. सर्वसामान्य माणसाला कळतं. म्हणून मग शाहरुख खानच्या घरासमोर झालेला गोळीबार हे समर्थन नाही. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तो शासन त्यांच्या पद्धतीने कंट्रोल करत असतं. आजकाल तर पोलीस डिपार्टमेंट इतकं सतर्क झालेलं आहे, त्याची प्री सूचना जरी नाही मिळाली आणि घटना घडली तर काही फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये त्याचा शोध लागतो. आणि त्यामुळे घटनेचं समर्थन नाही, पण त्यामुळे लगेच सरकारला भान नाही असं म्हणता येईल. असं आहे, पायाखालची वाळू घसरली की घोषणा कॉईन करणं आणि त्या पॉप्युलर घोषणा कॉईन करणं, पण त्या पॉप्युलर होत आहेत का? लोकांच्या शेवटी मोदीजींचं ह्या लोकसभेतलं शेवटचं भाषण जेव्हा सुरू होतं त्यावेळेला एनडीएने घोषणा दिली आपकी बार, काँग्रेसवाले म्हणाले 400 पार. हे टी व्हीवर पाहिलं असेल तुम्ही. काँग्रेस ही कन्व्हिन्स आहे की आपकी बार गोलीबार सरकार नाही, आपकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, मोदी की गॅरंटी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.